नमस्कार. कधी विचार केलाय की एका दिवसात म्हणजे फक्त 24 तासात किती आणि कशा वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात? चला, आज आपण असाच एक दिवस पाहणार आहोत. 13 एप्रिल 2026 आणि त्या दिवशी घडलेल्या काही अनपेक्षित पण तितक्याच महत्त्वाच्या कथांमध्ये डोकावणार आहोत. आणि हा प्रश्न महत्वाचा का आहे माहितीये? कारण कोणताही दिवस हा फक्त कॅलेंडरवरचा एक आकडा नसतो. तो खरं तर एका कॅनव्हाससारखा असतो, जिथे इतिहासापासून भविष्यापर्यंतच्या वेगवेगळ्या कथांचे रंग भरले जातात. तर मग चला, ह्याच विणलेल्या वस्त्राचा प्रत्येक धागा उलगडून पाहूया. आपला प्रवास असेल इतिहासातून भविष्यातील तंत्रज्ञानाकडे आणि तिथून थेट काही वैयक्तिक विजयांपर्यंत. चला, सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या राष्ट्राच्या कथांपासून. पाहूया कसा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ एकाच दिवशी एकमेकांमध्ये गुंतले आहेत. 13 एप्रिल या दिवसाची सुरुवात होते इतिहासाच्या एका अशा पानानं जे कधीच विसरता येणार नाही. हो, जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन. हा दिवस आपल्याला त्यागाची आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देतो. आणि इतिहासाच्या याच धाग्याला पकडून आपण ऊर्जेच्या वर्तमानात येऊया. मोहरा जलविद्युत प्रकल्प. विचार करा, तब्बल 120 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रकल्प आता पुन्हा एकदा नव्या रूपात येतोय. आणि त्याची सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? त्याचे लाकडी कालवे. त्या काळातल्या इंजिनिअरिंगचा तो एक जबरदस्त नमुना होता. तर जुन्या ऊर्जेच्या वारशातून आपण आता थेट वळतोय एका नव्या धोरणात्मक बदलाकडे, एक असा बदल जो देशाचं भविष्य घडवणार आहे. 33%. हा आकडा फक्त एक नंबर नाहीये. हा आहे महिला आरक्षण विधेयकाचा आत्मा. याचा अर्थ लोकसभेपासून राज्यांच्या विधानसभांपर्यंत 1/3 जागा आता महिलांसाठी राखीव असणार आहेत. हा एक खूप मोठा क्रांतिकारी निर्णय आहे. पण मग ह्या 33%चा नक्की अर्थ काय? प्रत्यक्ष किती जागा? तर बघा, सध्या लोकसभेत 543 जागा आहेत. पण ह्या नव्या बदलांनंतर ही संख्या वाढून साधारणपणे 840च्या आसपास जाईल आणि त्यातल्या तब्बल 273 जागा या खास महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर देशाच्या राजकीय आणि सामाजिक संरचनेतल्या एका मोठ्या बदलाची ही नांदी आहे. बरं, राष्ट्राच्या धोरणांवरून आता आपण उडी मारूया थेट नवनिर्मिती आणि शोधांच्या जगात. इथं आपण बोलणार आहोत मानवाने तयार केलेल्या कोडबद्दल आणि त्याचवेळी निसर्गात सापडलेल्या नव्या कीटकांविषयी. याच दिवशी म्हणजे 13 एप्रिलला टेक्नॉलॉजीच्या दुनियेत एक मोठी बातमी आली. मेटा म्हणजेच आपलं फेसबुक, त्यांनी मर्स स्पार्क नावाचं एक नवीन AI मॉडेल लॉन्च केलं. त्यांचा उद्देश फक्त स्पर्धेत टिकणं नाही, तर मशीन इंटेलिजन्समध्ये एक नवी क्रांती घडवून आणण्याचा आहे. आणि मला वाटतं या दिवसाचं खरं सौंदर्य इथेच आहे. बघा, एका बाजूला माणूस कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करतोय, तर दुसऱ्या बाजूला तोच माणूस निसर्गात लपलेल्या नवीन जीवांचा शोध लावतोय. ज्ञानाचा विस्तार किती वेगवेगळ्या दिशांनी होतोय नाही का? अरुणाचल प्रदेशच्या घनदाट जंगलांमध्ये निसर्गाच्या खजिन्यातून 3 नवीन प्रजाती सापडल्या आहेत. त्यांची नावं आहेत मेगॅलोपिनस अरुणाचलेन्सिस, मेगॅलोपिनस मिथुन आणि मेगॅलोपिनस मायक्रो. आता ही नावं आपल्याला थोडी अपरिचित वाटू शकतात, पण असा प्रत्येक शोध आपल्या जैवविविधतेचं महत्त्व अधोरेखित करतो. चला, आता थोडा गिअर बदलूया आणि वळूया क्रीडा विश्वाकडे. बघूया की मानवी जिद्द आणि कर्तृत्वाने कोणती नवीन शिखरं गाठली आहेत. ही फक्त एक बातमी नाही, ही एका अदम्य जिद्दीची कहाणी आहे. ओडिशाची अवघ्या 18 वर्षांची पॅरा तिरंदाज पायल नाग. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणारी ती जगातली पहिली चतुर्वेद अपंग खेळाडू ठरली आहे. विचार करा, तिने फक्त एक मेडल नाही जिंकलं, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवर मात करून एक नवा इतिहास रचलाय. एका बाजूला हा असा प्रेरणादायी विजय, तर दुसऱ्या बाजूला देशातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट फेस्टिवलचा म्हणजे IPLचा जल्लोष. आणि हो, याच दिवशी 2026च्या सीझनमधील पहिलं शतकही आपल्याला बघायला मिळालं. आणि हे शतक ठोकलंय संजू सॅमसनने. IPL मधलं त्याचं हे 4थं शतक होतं आणि त्याने क्रिकेटच्या चाहत्यांना एक अविस्मरणीय मेजवानी दिली. IPL म्हटलं की फक्त खेळ नाही, मोठे आकडेही आलेच. 2026च्या हंगामातला सगळ्यात महागडा खेळाडू कोण ठरला? तर तो होता ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन. KKRने त्याला विकत घेण्यासाठी तब्बल 25.20 कोटी रुपये मोजले. केवढा मोठा आकडा आहे हा. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण बोलणार आहोत काही महत्त्वाच्या नियुक्त्यांबद्दल आणि देशाच्या सीमा ओलांडून सुरू झालेल्या काही मोहिमांबद्दल.
कोणत्याही मोठ्या संस्थेची दिशा ठरवतं ते नेतृत्व. याच दिवशी 2 मोठ्या संस्थांना नवीन प्रमुख मिळाले. एकीकडे नॅस्कॉम फाउंडेशन, जे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवतं, त्याचे अध्यक्ष झाले UB प्रवीणराव. तर दुसरीकडे देशाच्या ऊर्जा क्षेत्रातली मोठी कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन म्हणजेच BPCL याची धुरा सांभाळायला आले संजय खन्ना. आणि आता देशांतर्गत घडामोडींकडून आपण जाऊया सीमापलीकडे, एका अशा मोहिमेकडे जी भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सागरी धोरण किती महत्वाचं आहे हे दाखवते. भारतीय नौदलाचा जहाज INS सुनयना मुंबईहून एका खास मोहिमेवर निघालं. या मोहिमेचा पहिला थांबा होता मालदीवची राजधानी माले. हे जहाज म्हणजे समुद्रातल्या सहकार्याचं आणि भारताच्या वाढत्या प्रभावाचं एक प्रतीक आहे. पण या मोहिमेमागचं मूळ तत्व काय आहे? ते आहे सागर, म्हणजेच क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास. तर मग 13 एप्रिल 2026 हा एक दिवस आपल्याला काय सांगून जातो? तो सांगतो की प्रत्येक दिवस हा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ यांचा एक अनोखा संगम असतो, जो असंख्य कथांमधून आपल्यासमोर उलगडत जातो. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?